तर मित्रांनो, जो माझा कॅरेक्टर आहे तो माझा नेहमीच्या जीवनातला कॅरेक्टर आहे. म्हणजे मला एक वारकऱ्याचा रोल दिलेला आहे. आता पुढे बघूयात कसं काय असेल, कारण अजून स्क्रिप्ट सुद्धा आली नाही माझ्या हातात. तर हा माझा लुक आहे वारकऱ्याचा आणि ही आहे व्हॅनिटी. तसं मी मागच्या शूट पासून व्हॅनिटी मध्ये सुद्धा आता चान्स मिळायला लागलेला आहे. चला हळूहळू प्रगती होते. बरं आहे. पण जुने दिवस नाही विसरू शकत मी. असं बाहेरच कुठेतरी मेकअप. ठीक आहे, बघूयात. थोड्या वेळाने मेकअप ददाले, मेकअपला सुरुवात झाली, पण पोटात कावळे ओढत होती. खूप भूक लागली होती. इतक्यात नाश्ता आलाच आणि नाश्त्यासोबत कोण आलाय बघा व्हॅनिटीमध्ये. कोण आहे हा, ओळखता का तुम्ही याला? तर हा आहे आपल्या सगळ्यांचा लाडका साईराज केंद्रे. ह्याला बघितल्याच्या नंतर एकच गाणं आठवतं, आमच्या पप्पाने गणपती आणला. नमस्कार मंडळी. नमस्कार. तर मंडळी, सावळ्याची जणू सावली मधला मी आहे आबिर. माझं खरं नाव आहे साईराज गणेश केंद्रे आणि आमच्या सेटवर आलेले आहेत श्रावण मिरगळ. तर मंडळी, आमच्या सेटवर आलेले आहेत श्रावण मिरगळ सर. यांनी खूप छान ऍक्टिंग केलेली आहे आणि यांचे मी अकाउंट पण बघितलेले आहे. खूप फॉलोअर्स आहेत त्यांचे. माझी आई तुझी खूप फॅन आहे. माझ्या आईला हाय लोक. यांची आई हाय हाय. मला सांगा, श्रावण मिरगळ सर रोज किती चपाती खातात? अच्छा, एवढे खातात? बाय. वा वा, त्याला माझा आयफोन त्याला आवडलेला आहे म्हणून तो स्वतःच तो बोलला, दादा मीच फुटेज घेतो. ठीक आहे, बोल सायराज, अजून तुला काय वाटतं? आपलं 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 सीन कसं झालं? एकदम मस्त, माझ्यासोबत काम करून कसं वाटलं? एकदम मस्त. मस्त ना? हम्म. माझा फोन आवडला तुला? हो. तर आजचा जो एपिसोड आहे तो ऍक्सिडेंट एपिसोड आहे, पण त्याबद्दल मी काही रिव्हील करू शकत नाही. थोड्या दिवसांनी तो एपिसोड टेलिकास्ट होईल, तेव्हा तुम्ही तो पहा आणि पाहिल्याच्या नंतर आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला आमचं काम कसं वाटलं, साईराजचं काम कसं वाटलं आणि माझं काम कसं वाटलं. तर मग भेटू पुढे या व्लॉग मध्ये. जी काय माझ्या मस्ती आहे ती आपल्याला या व्लॉग मध्ये पाहायला मिळेल. रामकृष्ण हरी. तर थोड्या वेळाने आम्ही त्या स्पॉटवरती गेलो जिथे आमचा सीन आहे. मला हा लुक आधी ट्राय करायला सांगितला, पण तो सीनसाठी योग्य नव्हता, म्हणून नंतर मला एक दुसरा लुक सांगितला, तर तो लुक होता हा. तर लवकरच हा एपिसोड टेलिकास्ट होईल आपल्या झी मराठी या चॅनलवरती. तर पाहायला विसरू नका सावळ्याची जणू सावली.